नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना माहीतच आहेत या आजी आणि यूट्यूबवरती त्या स्वामी भक्त म्हणून खरंच खूप फेमस झालेल्या आहेत आणि मला खरंच खूप छान वाटतं की या आजी आणि आजोबांचे मी व्हिडिओ टाकत असते आणि ते लोकांना आवडतात. यातच मला खूप समाधान असतं. या आज्या नेहमी दरबारामध्ये येत असतात. तर स्वामी दरबारामध्ये ह्या आरतीच्या अगोदर सायंकाळच्या 1 तास येत असतात. त्यानंतर त्यांचा हा नित्यक्रम नेहमीचा असतो. औदुंबर प्रदक्षिणा घालणे, स्वामींना मुजरा करणे आणि त्यानंतर दरबारातील इतर जी सेवा आहे, जे इतर काम आहेत त्या त्या आवडीनं नेहमी करत असतात. त्यांना असं नेहमी असं वाटत असतं, की मला एखादं आज काहीतरी नवीन काम मिळावं. पण कधी-कधी मला असं वाटतं, की आजींना काम सांगणं किंवा आजीने काम सारखं करणं मला सुद्धा थोडं नाहीये पटत. परंतु आजी कधीच ऐकत नाहीये. त्यांना प्रत्येक कामामध्ये रस असतो आणि त्या खूप मनोभावे ही सेवा करत असतात. तर आजी इथं आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता त्या गेलेल्या आहेत. स्वामींचे जे वस्त्र इथं सुकत टाकलेले आहेत, त्या नेहमी त्या इथं आल्यानंतर काढत असतात. तर मी नाही काढत. आजींची थोडी वाट बघते. कारण की जर मी कधी दुसऱ्या सेवेकरांनी जर हे वस्त्र काढले तर थोडंसं आजी नाराज होत असते. कारण आजींना खूप छान वाटतं ही सेवा करताना. जर कोणी काढलं तर काही हरकत नाहीये. परंतु आजी त्या दोरीकडं सारख्या बघत असतात आणि मला सुद्धा खूप वाईट वाटतं की आजींना हे आज सेवा नाही मिळालेली. तर आजी येत असतात. स्वामींचे वस्त्र मस्त असे त्यांनी ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकताय त्या चटई शोधत आहेत आणि ती चटई त्यांनी बसण्यासाठी घेतलेली नाही, स्वामींचे वस्त्र ठेवण्यासाठी घेतलेले आहेत. त्यानंतर त्यांनी दुसरी चटई घेतलेली आहे. त्यावरती स्वामींचे घड्या केलेले वस्त्र ठेवण्यासाठी त्यांनी ती दुसरी चटई घेतलेली आहेत. परंतु त्या चटई घेऊन बसलेल्या नाही आहेत. हा नेहमीचा क्रम आहे त्यांचा आणि मी आजींचे व्हिडिओ का शेअर करत असते, की प्रत्येकाच्या मनामध्ये स्वामी भक्ती निर्माण व्हावी आणि सेवा म्हणजे काय हे ह्या आजींच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना समजत असतं. कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये काय असतं, सेवा म्हणजे स्वामींच्या इथे आरती घेणे, आरती म्हणणे, त्याचबरोबर स्वामींना अभिषेक घालणे, या सेवा आहेत. परंतु जी आजी सेवा करते ती खरंच अप्रतिम आहे आणि मला खरंच खूप आजींची सेवा आवडत असते आणि त्या मनोभावे नेहमी सेवा करत असतात. आजींचं वय झालेलं आहे, परंतु मला खूप आजींचं कौतुक वाटतं आणि सगळ्यांना या आजी आवडत असतात. कारण की आत्ताच्या लाईफमध्ये आपण बघू शकतोय की सेलिब्रिटी आहेत ते खूप फेमस होत असतात, परंतु असे जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडे लक्ष नसतं. म्हणून माझा हा एक हेतू आहे की प्रत्येक सेवेकरी प्रत्येक दुसऱ्या सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सेवा म्हणजे काय, प्रत्येकाला असं वाटत असतं सेवा म्हणजे स्वामींचं खूप मोठं कार्य आहे, काम आहे. परंतु तसं काही नाहीये. छोट्या-छोट्या गोष्टीतून आपण स्वामी सेवा करत असतो आणि या आजींच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. हाच माझा हेतू यातून आहे आणि आजींच्या सेवेमुळे काय होत असतं, की बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळत असते. आजींची सेवा ही खरंच मनाला भिडणारी सेवा आहे आणि या सेवेतून काय होत आहे की सेवेकरी घडत असतो. तर यातून असं समजतंय की जी सेवा आहे, छोटी छोटी जी सेवा आहेत ती सुद्धा खूप छान आहे आणि ती भाग्यवंत लोकांनाच मिळत असते स्वामी दरबारातील सेवा. आज आजी म्हणाला मी स्वामींचं आरतीचं ताट धुणार आहे, त्यानंतर आरतीचं ताटसुद्धा मी करणार आहे. आजींचा थोडा हट्ट होता, मग त्यांनी आज आरतीचं ताट धुतलेलं आहे आणि आजींनी मला सांगितलेलं आहे की मला एकदा स्वामींचे वस्त्र धुवायचे आहेत आणि ती सुद्धा मला सेवा करायची आहे, ती मला मिळेल का? तर मी आजींना सांगितलं की सकाळचे जे सेवेकरी आहेत, सकाळी जी भोपाळी आरती होती आणि त्यानंतर स्वामींचे वस्त्र इथे धुतले जातात. तर सकाळी ती सेवा असते, सायंकाळची ती नसते. तर आजी म्हणाला ठीक आहे, मला एक दिवशी जर ती सेवा मिळेल तर मी नक्कीच ती सुद्धा स्वामींची सेवा करेन, माझी खूप इच्छा आहे. अशा पद्धतीने आजीने ताट मस्त असं पितांबरीनं घासलेलं आहे, ते व्यवस्थित पुसून ठेवलेलं आहेत आणि खरंच आजी किती एकदम छान, असं मला खरंच खूप छान वाटलं. आपण जसं घरामध्ये आपलं स्वतःचं जसं काम आहे तसं आजी प्रत्येक काम स्वतःचं घरातलं आहे, स्वतःचं काम आहेत म्हणून करत असतात. खरंच खूप छान वाटतं. त्यांनी मस्त असं बघू शकताय तुम्ही आरतीचं ताट पितांबरीने छान असं घासलेलं आहेत आणि त्याच्यामध्ये आता ते तांदूळ जे आहेत, अक्षता जे आहेत ते पंचारतीमध्ये घालत आहेत.
या अक्षदा का घालायच्या असतात, कारण जेव्हा आपण तूपवाती लावत असतो, तर त्या जेव्हा आपण इथं डायरेक्ट लावल्या तर पंचारती ही लवकर खराब होते, काळी पडते. त्यामुळे तांदूळ जर आपण घातलं तर थोडंसं पंचारती काळी होत नाहीये, म्हणून आपण पंचारतीमध्ये तांदूळ घालत असतो. अशा पद्धतीने आजीने बरणीतलं जे तांदूळ आहे ते पंचारतीमध्ये स्वामींच्या घातलेलं आहेत. अशा पद्धतीने स्वामींची पंचारतीची तयारी चालू झालेली आहे. परंतु त्याच्यामध्ये तुपवाती घातलेल्या नव्हत्या. मी आतमध्ये जाऊन तुपवाती घेऊन आले. आजींच्या सोबत मी सुद्धा थोडा वेळ बसले, कारण की आजींच्या सोबत मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी आजींच्या सोबत गप्पा मारत असते. आणि हा टॉवेल जो होता तो पुसण्यासाठी आणलेला, आजी म्हणत होत्या की मी रशीवरती परत सुकट टाकते. आजींना म्हटलं नको, मी टाकते, तुम्ही बसा. त्यानंतर आजी बसल्या. आजींचं काम असं आहे की जे काम आपण हातात घेतलेलं आहे ते पूर्णच करायचं. ही सवय आजींची खरंच खूप छान आहे. जे काम घेतले ते पूर्णपणे आपण स्वतः व्यवस्थित पार पाडायचं. अशा पद्धतीने आजींनी फुलवाती आहेत त्या पंचारतीमध्ये घातलेले आहेत आणि मी इथं बसलेले आहेत. आणि जे धूप आहे ते थोडंसं व्यवस्थित करावे लागते स्टिक, आणि ती पंचारतीमध्ये जे धूप स्टँड आहे त्या धूप स्टँडवरती ती धूपाची जी स्टिक आहे ती ठेवत असते. अशा प्रकारे आजींच्या सोबत माझ्या बऱ्याचशा गप्पा होत असतात. आजींकडून चांगले विचारसुद्धा मला ऐकायला मिळत असतात. आणि आजींनी मला एक छान असं पुस्तक आरतींचं आहे ते दिलेलं आहे. मध्ये काही दिवसापूर्वी मला ते पुस्तक दिलेलं आहे. मी एका व्हिडिओमध्ये ते तुम्हाला नक्कीच दाखवेन. आजींनी मला एक पुस्तक आणून दिलेलं आहे आणि ते म्हटले आजी की मला याची आता सेवा होईल नाही होईल किंवा पुढे या पुस्तकाचं काय होईल, म्हणून त्यांनी एक पुस्तक मला आरतीचं आहे ते मला आणून दिलेले आहेत. खरंच खूप छान वाटलं. आजींनी मला एक स्वामींच्या आरतीचं पुस्तक दिलेलं आहे. ज्या दिवशी आजींनी मला ते पुस्तक दिलं तर त्या दिवशी मला असं वाटलं की स्वामींची इच्छा आहे आणि मी ते आनंदाने आरतीचं पुस्तक आजींकडून स्वीकारलेलं आहे. अशा प्रकारे आरतीची तयारी झालेली आहे. तिथं आजी आहे त्या अगरबत्ती इथं स्वामींना लावत आहेत. आजींची धडपड ही स्वामी दरबारामध्ये नेहमीच चालू असते. काही ना काहीतरी काम नेहमीच त्या सेवा करत असतात. आणि माझा हेतू हा आहे की बऱ्याच जणांना असं वाटते की स्वामी दरबारात सेवा कोणती करावी, तर आजींच्याकडून आपल्याला समजतं की स्वामी दरबारात कोणती सेवा करावी. अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्यांना माहीत आहे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य हा अपूर्ण आहे. ताटावरती तुळशीपत्र ठेवलं तर नैवेद्य हा आपला पूर्ण होत असतो. अशा प्रकारे आरती सुद्धा चालू झालेली आहे. त्यांनी आजीने सांगितलेलं होतं की उन्हाळ्यामध्ये मी आरतीला थांबणार. आरती झालेले आहेत, मंत्रस्तोत्र चाललेले आहेत. आजींना अंधार पडायच्या आधी जेवायचं असतं म्हणून आजी आता गेलेले आहेत. अशा प्रकारे आजींची जी सेवा आहे ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हाईप द्यायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.